आपला माहितच आहे की प्रतिवर्षाप्रमाणे कधी आणि सोहळा आपण प्रत्येक वर्षी साजरा करत असतो आणि आजही सोहळ्या निमित्ताने आपण जे कोविडचे सण रचले जातात आणि त्या सण रचण्याकरता आपण त्याचं उद्घाटन तलावाचं उद्घाटन म्हणून आज आपल्या दापोली तालुक्यामध्ये डॉक्टर सोनवे डॉक्टर सर आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे या आपल्या दापोली तालुक्यातील मोठे गव्हर्नर दापोली पोलीस स्टेशनचे PSI आहेत माननीय माजी अधिकाऱ्यांना प्रमोद भगरे सर हेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या गावाचे ग्रामाध्यक्ष उदयजी देवकर सर, त्याचप्रमाणे आपल्या आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आपले कार्यक्रम या युट्यूबद्वारे आपल्या अगदी तालुक्यातच नव्हे तर म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला प्रसार करणारे जे उदयजी जुलमसर, त्याचप्रमाणे बाकर सर आणि ह्या चेअरमन झगडे साहेब, या गावातील अजयजी बाकर साहेब, असे अनेक मान्यवर आपण आज इथे आजच्या या कार्यक्रमासाठी, त्याचप्रमाणे रामू शेठ आणि सगळ्यांची नावं न घेता आलेले सर्व, त्याचप्रमाणे प्रगती महिला मंडळ, या ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी आज या दहीहंडी सोहळ्याकरिता आज सगळे जमलेले बाळगोपाळ या सर्वांचे प्रथमतः श्रीराम मंडळ विमोचन मुंबईच्या वतीने मी प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण श्रीराम गोविंद पथकाचे या श्रीराम मंडळाच्या वतीने मी सगळ्यांचे स्वागत करून प्रथमतः आपण या मंदिरामध्ये आपल्याकडे प्रथा आहे की कुठच्याही कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथम श्रीराम प्रभूच्या चरणी एक श्रीफळ वाढवून आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. आणि म्हणून आजच्या या सरावाच्या कार्यक्रमासाठी आज आपण डॉक्टर साहेबांना इथे बोलवलं आहे आणि आपण ते नारळवरती फोडणार. प्रथमतः देवाला आपण एक श्रीफळ वाढवून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तिथे आपण नारळ वाढवल्यानंतर मैदानावर जाणार आहोत. मैदानावर नारळ वाढवला जाईल आणि नंतर सर्वांनी तिथे एक दोन थर लागले जातील एक सराव म्हणून आणि तिथून आपण परत मैदानात आपल्या मंदिरामध्ये यायचं आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन होईल.
सर्वांनी तुमचा चालेल. आपल्याला मान्यवर लावलेले आहे त्या मान्यवरांना आपण या दोन तारखेच्या अंतर्गत आपण या मैदानावरती घेऊन येतोय. आपण सर्वांनी
आम्हाला माहितच आहे की आपण सत्कार करायला गेलो तर खूप वेळ होतोय आणि आम्हाला डॉक्टरांचं सुद्धा वेळ तेवढंच महत्वाचं आहे. जास्त वेळ न दवडता खरं तर या गोविंदा पथकासाठी जे प्रत्येक गावातील आज सगळे ग्रामस्थ बाळगोपाळ उपस्थित झालेले आहेत. मी प्रत्येकाचा सन्मान जरी करत नसलो तरी शाब्दिक मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला माहीतच आहे की आज मी मगाशी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे की डॉक्टर आज जरी त्यांचं जालगाव येथे त्यांचं हॉस्पिटल असलं तरी किमोडे हद्दीत आपल्या पटवर्धन हॉस्पिटलच्या शेजारी त्यांचं तिथे हॉस्पिटल होणार आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे. आम्ही गेलो तेव्हाच म्हणाले की मीही तुमच्या जवळ येतोय. म्हटलं धन्यवाद डॉक्टर साहेब. तरी मी ज्या काळात आपल्याला माहीतच आहे की या दहीहंडी सराव करताना त्या बाळगोपालांना कुठेतरी दुखापत किरकोळ होते आणि या दुखापतीमध्ये पहिलं प्राधान्य कुठे जातं तर आपण हाडांचा डॉक्टर म्हणून स्पेशालिस्ट म्हटलं जातं आणि मग येतं कुठेतरी आम्ही डायरेक्ट सोजे डॉक्टरांच्याकडे जातो. आणि त्यावेळेला आम्हाला सांगायचं एवढंच आहे की ह्या सराव करत असताना थोडंसं वेळ उशिरा जर आमच्या बाळगोपाळ जर आले तर आपण आम्हाला नक्कीच त्याचं त्या बाबतीत सहकार्य कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. मी थोडंसं बोलण्यासाठी त्यांना देणार आहे पण त्यांना बोलण्याच्या अगोदर या गावचे पोलीस झगडे साहेब मी त्यांना विनंती करतो की आपण या आपले मनोबल व्यक्त करायचे. श्री रामचंद्र की आवाज जेवढं आवडतं पाहिजे. श्री रामचंद्र की, श्री रामचंद्र की, हनुमान की. आजच्या या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष मंचावरील उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, मी खास तुम्हाला आता इथे एक सांगायचे वैशिष्ट्य उभारले की मी जेव्हा परिषदेला नोकरी करत असताना ज्या गोविंद पथकांचे जेव्हा व्हायब्रेट होत असतात पुणे जिल्ह्याचे राधापूर नांदा रत्नागिरी त्यावेळेला एक मला श्री राम जिमोडे हे जेव्हा कौशल शिस्तबद्दल ऐकायला मिळण्याचा व्हायब्रेट वाशिम पुणे नाका केळकर नाका गोरेडी नाका ते शिस्तबद्दल मी कौतुक करतो या मंडळाचं प्रथम की आमच्या पोलीस खात्यात सुद्धा या मंडळाचं चांगल्या प्रकारे नाव आहे.
कुठेही प्रकारे डाक करून आतापर्यंत ऐकण्यात नाही आलं. आणि माझ्या एक प्रकारे कौतुकाने सगळं बाहेर बघत होतं की राम मित्रमंडळ जिमवणे आणि शिस्तबद्दल आणि चांगल्या प्रकारे सतत जिल्ह्यामध्ये आपलं नाव आहे त्याप्रमाणे आता पुढील कार्यक्रम पार पडेल अशी मी शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सर्व मिळून मिसळून राहावे आणि या पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गवडे साहेब, अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस स्टेशनमधून तुम्ही आपल्या मंडळाचंच नाव गिरवणी गावाचं संपूर्ण कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज सर्वांनाच बोलण्याची वरती इच्छा आहे पण वेळेअभावी आम्ही सर्वांनाच न बोलण्यासाठी सांगता आम्ही आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री संजय डॉक्टर साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण जिमवण्यातील ग्रामस्थ आणि सर्वांनी मला मान सन्मान देऊन इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मुंबईतून जिमवण्यात येऊन मला म्हणजे दापोलीत येऊन साधारण काही वर्ष आता उलटली पण इथला उत्साह आणि हा दहीहंडी श्रीकृष्णाचा उत्सव आहे आणि बाळ गोपाळ यांच्या रूपामध्ये श्रीकृष्ण आपल्यामध्ये नेहमीच असतो आणि कोकणमधला सांस्कृतिक वारसा जपणारं एक प्रातिनिधिक गाव म्हणून मला त्या गिमोण्यामधलं जे वातावरण आहे ते दिसलं. सगळं खेळीमेळीने खेळणारी खोडी करणारी मुलं आणि सगळ्याच वयोगटातली माणसं एकत्र येऊन असं काही कार्यक्रम करताय आणि कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपताय हे बघून खूप सुखावल्यासारखं वाटतंय. आणि दहीहंडीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यात मोठी शुभेच्छा ही की माझी गरज कोणाला पडू नये आणि तरी पडली तर मी असणार आहे. पण मला सुरुवातीला माहीत नव्हतं आम्ही दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये मी गेलो. आता बोलताना पण मला ते म्हटलं की दापोली तालुक्यातला सगळ्यात जुना हे मंडळ आहे आणि इथल्या वातावरणामध्ये जे दिसतंय जुन्या मंडळामधलं जे मुरलेलं संस्कार असतात ते इथे पदोपदी जाणवत आहे आणि इथे खरंच खूप जे उबदार वातावरण निर्मिती ही तुम्ही केली त्याबद्दल खूप शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण म्हणाला की खरोखर या प्रभू रामचंद्राच्या कृपेने बहिणी बाणेश्वराच्या आशीर्वादाने हा गोविंदा पथक चांगल्या प्रकारे सराव अगदी चांगला उत्सव साजरा करावा की जेणेकरून आनंदात पार पडलं तर त्यांच्याकडे जायचीच गरज नाही आणि ह्या अशीच शुभेच्छा खरं तर त्यांनी चांगल्या प्रकारे दिल्या. मी पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद देतो. खरं तर कार्यक्रमाला वेळ होत आहे. एक सांगावंच वाटतं की आमच्या मंदिरामध्ये कुठलाही कार्यक्रम झाला की प्रत्येक जण काही ना काहीतरी सहकार्य करत असतो. तर ह्या आता आजच्या या गोविंदा पथकाच्या प्रारंभ दिवशी सरावाच्या प्रारंभ दिवशी आज अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे आणि या अल्पोपहार हा आमच्या सेना मंडळ गिमोणे दुबळवली मुंबई या तरुण मंडळीने आजच्या सर्व बाळगोपाळांना नाश्त्याची अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने आपण जोरदार त्यांचं कौतुक करूया. आणि आज आलेल्या सर्व मान्यवर वेळात वेळ काढून आज इथे आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे मी शाब्दिक सगळ्या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठ म्हटलं की समोर जर कोण नसेल तर त्या व्यासपीठालाही किंमत नसेल आणि म्हणून आपण सर्वजण बाळगोपाळ सर्व महिला मंडळ तरुण मंडळी आपणही अगदी चांगल्या प्रकारे तिथे बसून आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल आपणा सर्वांचे तुमचेही त्या मंडळाच्या वतीने मी शाब्दिक आभार मानतो. आणि आजचा अल्पोपहाराचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याला मंदिरात गेलं संपल्यानंतर आपण आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपेल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आता आपल्याला शैलेश जिंकाळे साहेब यांनी अतिशय
मौलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनाही आपल्या मंडळीच्या वतीने स्वागत. धन्यवाद. त्याचप्रमाणे चंद्रकांतजी जाधव साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. संजयजी जाधव साहेब आपण व्यासपीठावर यायचं. माझ्या मागच्या शेजारी यायचंय. जास्त वेळ न दवडता आम्हाला माहीतच आहे की आजच्या या दहीहंडी गोविंद पथकाचा सरावाचा प्रारंभ आज आपण आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख आणि आपल्या काही दिवसातच या गिमोणे गावात त्यांचं हॉस्पिटल सुद्धा होणार आहे असे माननीय श्री डॉक्टर सोनजे डॉक्टर साहेब आज आपल्याला प्रमुख मान्यवर म्हणून लाभलेले आहेत. आपण आपल्या मंडळीने सुचविल्यानुसार आम्ही त्यांच्या इथे पेशंट तपासण्याचं कामकाज चालू असताना आम्ही मदत केलो आणि आम्ही त्यांना फक्त सांगितलं की डॉक्टर साहेब प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमचा दहीहंडी गोविंद पथक गिमोण्याचा त्याची सुरुवात होणार आहे आणि या सुरुवातीला आपण नारळ फोडण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आणि आम्हाला कुठलाही नकार न देता फक्त मला 10 मिनिटं अगोदर आम्हाला कळवा. मी 10 मिनिटात लगेचच आम्ही तिथे हजर हो. त्याचप्रमाणे ते आज तिथे उपस्थित झालेले आहेत. खरं तर अशा प्रमुख मान्यवरांचं आज एवढे पेशंट सोडून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं, आज त्यांना वेळ काढून आपल्या इथे उपस्थित राहण्यात त्यांचं स्वागत सन्मान करणं एवढंच आपल्या या मंडळाचं कर्तव्य आहे. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेशजी कळे साहेब मी आपल्याला विनंती करतो की त्यांचं 4 श्रीफळ पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे हल्लीच आता या सेवेमधून निवृत्त झालेले PSI माननीय प्रमोदजी दगडे साहेब आज अशा या कार्यक्रमासाठी तेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान मी मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी कळे साहेब आपल्याला विनंती करतो की त्यांना एक सेवानिवृत्त झाल्यामुळे या वाडीकडून एक छोटीचं सन्मान सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणूनच मी मंडळाचे अध्यक्ष श्रीफळ आणि पुष्पदेव यांचं स्वागत करतील. आजचा हा सन्मान त्यांचा निवड वाडीचा नसून हा गिमोणे गावाच्या वतीने त्यांना आणि आज आपल्याला माहिती आहे हे गिमोणे गावचे रहिवासी आहेत कारण आज नोकरी निमित्ताने ते कुठे दिसत नव्हते पण आज आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते किंवा पुढच्या अडचण असेल एखादा पुढचा पोलीस स्टेशन असेल आज कुणीही त्यांना हात मारला तरी त्यांना ते आपल्याला चांगल्या प्रकारे सल्ला देतील, मार्गदर्शन करतील आणि या प्रत्येक गावाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे प्रत्येक कुटुंबाच्या मागे ते उपस्थित असतील. धन्यवाद. त्याचप्रमाणे मी त्या गावातीलच त्या गावचे अध्यक्ष खरं तर आपण वाडी म्हणालो आणि नंतर गाव म्हणालो गावाचं प्रमुख अध्यक्ष सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून मी अध्यक्षांना विनंती करतो की या गावचे अध्यक्ष उदयजी देवगरकर साहेब आणि या ग्रामपंचायतचे सुद्धा माजी सरपंच उदयजी देवगरकर साहेब यांना सुद्धा सन्मान श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं सर्वांचं स्वागत करतील. मी मंडळाचे उपाध्यक्ष सनी दुबळे यांना विनंती करतो
त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रामागती दगडे साहेब यांनाही, त्याचप्रमाणे खरेदी विक्री केंद्राचे संचालक रामागती दगडे साहेब यांना, संजयजी जाधव साहेब त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मान करतील. त्याचप्रमाणे विजयजी भास्कर साहेब आज जिथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान मी मिलिंदजी लांबे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं सन्मान करायचंय. त्याचप्रमाणे अजयजी भास्कर साहेब यांचं सन्मान मी या मंडळाचे ट्रस्टी सचिव सुनीलजी भोड साहेब आपल्याला विनंती करतो की आपण अजयजी भास्कर साहेब यांचं श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं सन्मान करायचं आहे. त्याचप्रमाणे या गावचे माजी तांडा मुख्य अध्यक्ष अनंत उर्फ रामू तळे साहेब यांचा सुद्धा सन्मान मी अनिकेतजी धुळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचंय. अनिकेत धुळे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे राकेश भोड यांना सन्मान मी चंद्रकांत जाधव साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं सन्मान करायचंय. त्याचप्रमाणे भाई झगडे यांचा सुद्धा सन्मान मी विनोदजी दुबळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे करंजगाव मधून कोण जर कोयना पथक मधील आला असेल तर मला वाटतंय आपण इथे यायचंय. त्याचप्रमाणे आतूर गावातून जर या गोंदिया पथकामध्ये जर कोण सामील इथे हजर असतील तर त्यांनीही यायचंय. वडण गावातील जर इथे कोण असतील आपणही यायचंय. खेरणी गावातून सुद्धा बाळगोपाळ आपण दहीहंडीसाठी दरवर्षी येतात. जर आपण कोण असाल तर आपणही यायचंय. काय किस आहे गे बाबा.